भाजपामध्ये नव्याने आलेल्या ओपऱ्यांनीच इतका त्रास दिला की निष्ठावंतांना त्याची दखल घ्यावी लागली आणि निष्ठावंत कार्यकर्ता इतका बेचैन झाला की त्याला उपोषणाला बसावं लागलं. 40 वर्षापासून मागील भाजपाचे कार्यकर्ते म्हणून आहेत पुरुषोत्तम पोबत्ते उपोषणाला बसले. उपोषणामागची तुमची मुख्य मागणी काय? मुख्य मागणी असा विषय की आजचा पालकमंत्री जो आहे मूळ भाजपाला संपवायला आला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना कधी भेटत नाही, फक्त भेटायचं प्रकार करतो. बालाजी सरोवरला जात 45 वर्षाचा कार्यकर्ता मला ओळख. तुमची मागणी ही निष्ठावंताला न्याय द्यावी ही फक्त पालकमंत्र्याकडे तक्रार फक्त पालकमंत्री स्थानिक आमदार मध्ये पण निवडून आणतो त्यांनी काय मला दुर्लक्ष करतं, साधा बघत नाही काय नाही. कुठलेही राहू दे माझ्यासोबत असे किती निष्ठावंत कार्यकर्ते असं हजारो कार्यकर्ते आहेत. ही सुरुवात आहे माझी. कोणाला निरोप न देता बसलो, आज फक्त फेसबुकला घातलं. आज संध्याकाळी आता फोन चालू झाले, संध्याकाळी मिटिंग घेऊन उद्यापासून आमरण उपोषण बसतो. किती प्रभाग आहेत की त्या प्रभागामध्ये उपऱ्यांनी साधारणतः गोरे साहेबांनी पूर्ण उत्तर मध्य दक्षिण जुन्या कार्यकर्त्यांना संपवण्याच्या हेतून इथं आलेत गोरे. आरोप आहे का त्यांचे आरोप नाही, दिसतच ना समोर सोशल मीडियाला. गरीब कार्यकर्त्या बरोबर तरी एकतरी फोटो दाखवा गोऱ्याची. फक्त 5 स्टार हॉटेलमध्येच दिसतं, गाड्यामध्ये दिसतं, कुठे तर दाखवा ना. एका मिटिंग घेतल्यात का दाखवा मला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की भाजपामध्ये काँग्रेसमध्ये झालं भाजप. भाजप करून टाकलं. काँग्रेसने भाजप करून टाकले. यापूर्वी असं होते हो नाही, आम्हाला उमेदवारी मिळत नव्हते. घरी जाऊन आम्ही उमेदवारी तयार करत होतो. त्यातलं याच्यापर्यंत भाजप मोठा झाली. आजची परिस्थिती अशी झाली की भाजप संपण्याच्या मार्गावर. पण पोबत्ती जेव्हा उपोषणाला बसतात त्यावेळेस पोबत्ती कोणाच्या तरी चांगल्यावरच पोपटकी पुरुषोत्तम जन्मता मी लहानपणापासून माझे वडील वेगळ्या पक्षाचे असले तरी एक संघ परिवारात मी आल्यामुळं, साहेबांच्या सहवासात वावरल्यामुळं 1982 पासून मी भाजपमध्ये वावरलो. मला कोणाची सांगण्याची विकण्याची गरज नाही. तो कर्तृत्व आहे. काय कालांतरानं इथलं नेतृत्व बदल आले. देशमुख त्या नेतृत्वाचं काम केलं, परंतु त्यांचा असं काही विषय कोणाचा नाही. म्हणतील उद्या मालकाबरोबर फिरतील, मालकाचा माणूस नाही. स्वतःच्या याच्यानं कार्यकर्त्यावर कोणाकोणावर अन्याय झाला ते मला कळतं. आज ते कार्यकर्ते भिवून का बाहेर येईन की आम्ही विरोधात गेलो पार्टीच्या, आम्हाला उमेदवारी मिळती का नाही या भीतीनं कोण आता माझ्या मागे यायला तयार आहे. आजपर्यंत मी एन्नमबाई बनू द्या, वड्डे या एन्नमबाईला, या आमदारांच्या सासऱ्याला मी खर्चानं 2002ला त्यांची परिस्थिती नव्हती, काय नव्हती, मी स्वतः निवडून आणलो निवडणूक करून. त्यानंतर सलग निवडून आले. वड्डेपल्ली म्हणा, इतर लोक, जक्कनबाई म्हणा, 25 लोकांचं आता नाव सांगत नाही. परंतु आजची परिस्थिती आहे की त्यांनीच म्हणतील की तुम्ही दुसरीकडे जावा. ते जो कोणाला तयार केलं ते भीती आहे की कोटे कुटुंब आम्हाला कुठेतरी तिकीट करतं. त्यांना माहित नाही कोटे कुटुंब पूर्ण गिळून बसला भाजप. त्यांना अजून कोणाला काय कळी नाही. लोकसभेपर्यंत भाजपा ही कशी होती जशी अपेक्षित होती नाही, लोकसभेला बी काय गोंधळ झाला. मला तो कधी बदलली भाजपा. लोकसभेत बी काय प्रमाणात काँग्रेसचं काम केलं. हेच लोक आज पुन्हा आमदार झाले, तेच लोक पुन्हा महापालिका पूर्ण कब्जात ओढलं. परंपरेप्रमाणे कोणाकडे कब्जात होतं, कोणाला पूर्ण सोलापूरला मात्र पुन्हा तेच होणार आहे पुढं या इलेक्शन नंतर. भाजपा बनून राहणार नाही काही. भाजपा ही नेमकी कधी बदल, लोकसभेनंतर की विधानसभेनंतर काय बदल झाला? आता प्रत्येक आता विषय काय नवीन नेतृत्व आल्यामुळं या जुन्या दोन्ही आमदार कुठं काय कसले माहीत नाही, त्यांनी बी बाहेर यायला तयार नाही. पण वरिष्ठ हे इथल्या स्थानिक आमदाराला म्हणा, अध्यक्षाला म्हणा, गोऱ्याला म्हणा, कुठला ताकद दिलं माहित नाही. परंतु भाजप संपण्याच्या मार्गावर. पण अध्यक्ष असं म्हणतात की बाबा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मी न्याय देणार आहे. देणार नाही हो तुम्ही. तुम्हाला तिकीट कट केले, तुमच्या तिकीट कट झाल्यामुळं आमदारावर रोष धरला. परंतु जो बसवंतीला तिकीट जो मिळाली, त्यांचे वडील सिद्धरामप्पा पाटील आमदार होते, त्या ताकदीमुळे ते उमेदवार आणले. ते त्यांना बी कळे, एवढं बी कळी नाही. कोणाच तरी आरोप करून ते रोष काढण्याच्या आमच्यासारख्या लोकांना रोहिणीताई बी बर्बाद करू लागली. अध्यक्षांना आरोप आहे. कोणाला किंमत बी देत नाही. मी त्यांच्या कुटुंबात वावरलो, सहवासलो, त्यांच्या सहवास वावरलो. रामला मी काका म्हणतो. ते बाई समोर आलं की दिसत बघत नाही, करत नाही, जणू का त्यांनीच पार्टीचे पालक झाला असा विषय झाला. अशीच परिस्थिती किती आणखी दिवस होईल. महापालिकेनंतर कोण शिकणार आहे? मग कोण कोणाला कुत्र बी काढणार? काय शेवटचा सल्ला काय द्याल तुम्ही? भाजप जर पुन्हा पूरस्थितीला येण्यासाठी
न्याय मिळावा म्हणून जुन्या कार्यकर्ते उमेदवारी दिले तरच हे भाजप टिकणार आहे. नाहीतर जुने कार्यकर्ते इतर संपायला बी लोक काही मागं पडत आहेत. उपऱ्याने खूपच त्रास दिला. पूर्ण हिशोबाच्या पलीकडे त्रास दिले. नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाहेरून आलेल्या उपऱ्या कार्यकर्त्यांनी इतका मानसिकता दिला की आज कार्यकर्ता हा हताश झालेला आहे. वरिष्ठ नेतेही आमची दखल घेत नाहीयेत. उद्या काँग्रेससारखीच अवस्था भाजपाची होईल. संघटन कौशल्याच्या नेतृत्वाच्या आधारावर पक्ष आणि पक्षातला जुना कार्यकर्ता सांभाळून ठेवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहील. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.